सॉरी ताई. कशासाठी? अगं तुला निरोप द्यायला आलो आणि मी पण ना. अरे मी समजू शकते. ताईडा ताईडा प्लीज काळजी घे तुझी. आणि हो माझ्या बाचीची पण. हो तू पण काळजी घे. श्री बदललाय. हो ना, मलाही जाणवलंय ते. आपण बोलूया का त्याच्याशी? त्याचा काही उपयोग होणार नाही. मग आपण जान्हवीशी बोलूया का? जान्हवीशी काय बोलणार? ती आल्यापासून बोलली का आपल्याशी? तिची आई जे काही बोलली ते खरं ठरलंय. बापरे, म्हणजे तिची आई बाकीचे जे काही बोलली ते सुद्धा खरं ठरणार? तिची आई म्हणत होती जान्हवी खूप स्वार्थी आहे. आणि हेही म्हणाले होते ना, कुणाला कधी आणि कसं हाताशी धरावं हे तिला चांगलंच कळतं. आधी मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता. आता त्या म्हणाल्या तसंच सगळं होत आहे. म्हणजे बाकीचं पण सगळं खरं ठरणार आहे? जान्हवीने आपल्याला श्रीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला ना, तर मी तिला कधीच माफ करणार नाही. असं का करेल ती? पण म्हणजे तिची आई जे काय म्हणाली, म्हणजे खरंच काय करावं हेच कळेनासं झालंय. आईशी बोलता येत नाही कारण तिची तब्येत बरी नाही. आणि श्री असा तरेवाईटपणे बोलतो. या विषयावर बोलायचंच नाही असं म्हणून सरळ निघून गेला. जान्हवीने कान भरले असेल आपल्या विरुद्ध. पण बेबी, म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं का ग डिव्होर्स बद्दल? हो, पण मी विचारल्यानंतर. म्हणजे डिवोर्स घेणार नाही असं? कॅन्सल म्हणाला. आणि सांगावंसही नाही वाटलं त्याला. सरळ घरी घेऊन आला. आपण काय घरात घेतलं नसतं तिला? त्याच्या आयुष्यात आपल्याला तेवढं महत्वाचं राहिलेलं नाहीये. अगं आई आहे मी त्याची जन्मदात्री. वहिनी, घरातल्या माणसांची किंमत नाहीये आता त्याला. जान्हवी सुद्धा आता पूर्वीसारखी नाही वागत आहे. जिंकली आहे ना ती. आपल्या नाकावर टिचून या घरात आली आहे. पण मग आता आपण काय करायचं काय? श्री हे बरोबर वागला नाही. जान्हवी तर परकीच आहे, पण हा तरी आपला आहे ना. आपल्याला न सांगता जान्हवीच्या बाबतीत सगळे निर्णय घेऊन मोकळा झाला. आणि आपल्याला एका क्षणात परक केलं ते. झोपला नाही अजून? नाही ग, वाचल्याशिवाय झोप कुठे येते? नाही राहू दे, मग मी नंतर येते. नाही बस ना ग, बस. काय म्हणतात बाबा? आहेत तसेच आहेत. या वयात बदलणं अवघडच असतं बघा. त्याचंच तर टेन्शन आलंय ना मला आईची. टेन्शन घेऊन प्रश्न सुटत नाही बाळा. हो तेही खरंच आहे म्हणा. काढूया काहीतरी मार्ग. उद्या वटपौर्णिमा आहे. खरं तर तेच विचारायला आले होते मी. तुला पूजा करायची आहे का? आपल्याकडे जसं असेल तसं. हे बघ, आपल्या घरी काही रीतीभातीचा अवडंबर नसतं. ज्यांना करायचं असेल त्यांनी करावं, ज्यांना नाही करायचं त्यांना आग्रह नाही. म्हणजे सुरुवातीला काही वर्ष नर्मदा करायची. बेबीला कधी रसच नव्हता. तिचं म्हणणं, याच जन्मात मला नवरा नकोसा झालाय, पुढचे आणखीन 7 जन्म कशाला मागू त्याला. इंदू आणि सरूचा प्रश्नच नाही. आता सरू चोरून जाते वड पूजायला. का चोरून? का? श्रीच्या धाकामुळे. म्हणजे श्रीला पटत नाहीत ना या गोष्टी. त्याचं म्हणणं, वड पूजण्यापेक्षा वडाची झाडं लावा, त्यांनी जास्त फायदा होईल. तेही खरंच आहे.
आमच्या लहानपणी ना अगदी लग्न झाल्यानंतर सुद्धा खूप वडाची झाडं दिसायची. ही एवढी मोठी, 2 माणसांनी मिठी मारली तरी हातात मावायची नाहीत. सुंदर दिसतं नाही वडाचं झाड, असं डेरेदार, पारंब्याच पारंब्या. श्री म्हणतो आता तसं राहिलं नाहीये. सगळी वडाची झाडं तोडली गेली आहेत, दिसतच नाहीत हल्ली. तुम्ही म्हणताय ना तसं वडाचं झाड पाहिल्याचं आठवतच नाहीये मला. नाही नाही, मी पाहिलंच नाहीये असं झाड. तीच तर काळजी आहे ना. तुमच्या पिढीला वडाचं झाड पाहिल्याचं आठवत नाही, तुमच्या पुढच्या पिढीला ते दिसणारच नाही, आणि त्याच्या पुढच्या पिढीला इंटरनेटवर पाहावं लागेल. श्रीचा कन्सर्न कळतो मला बघ.